आम्ही आता मनोकामना इथे पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्हाला रोपवेने जायचं आहे वरती मंदिर दर्शन घेण्यासाठी, मनोकामना माता दर्शन घेण्यासाठी वर जायचं आहे। हे मनोकामना केबल कार आहे आणि समोर मला तिकीट घर आहे, इथून आम्हाला तिकीट काढून पुढे जायचं आहे। तुम्ही जावा हो, तुम्हाला सांगायला जावा तुम्ही। काउंटर आहे, इथे लाईन लागलेलं आहे। 670 रुपये तिकीट आहे एका माणसाचं, 670 रुपये तिकीट आहे आणि इथून तिकीट काढून इथे वर जायला लागतं। हे बघा आता आम्ही रोपवेच्या लाईनमध्ये आहोत, सर्व लाईनमध्ये आहेत, आमचे सर्व लाईनमध्ये आहेत। आता गॉगल घेतलेले आहे, रोपवेची लाईन आता भरपूर आहे। हे बघा आमचे सर्व लाईनमध्ये आहेत, लाईनमध्ये आहेत। बघा आमच्या 20 नंबरमध्ये आता आम्ही जाणार आहोत। आता आतमध्ये गेलात ना, रोप में आम्ही बसलेलो आहोत, चाललेलो आहोत मनोकामना मंदिर। इथून उतरून मी आता मंदिरापर्यंत चाललो, इथून थोडा मार्केटमधून थोडा चालायला लागतोय। ते मनोकामनाचं मार्केट आहे। चला आमच्या इथं सर्व दर्शन चाललेले आहेत, चला चला। मी आता थोड्या पायऱ्या चढून वर आलो आहोत मंदिरामध्ये। हे समोर मंदिर दिसतंय, मनोकामना मंदिर समोर दिसत आहे। आम्ही आता मनोकामना मंदिरात पोहोचलो आहोत। मंदिराचा परिसर आहे, खूप छान नजारा आहे। जय मनोकामना माता। ॲक्च्युली खूपच गर्दी होती, त्याच्यामुळे सर्वांनी आमच्या मेंबरनी बाहेरून दर्शन घेतलेलं आहे। खूप म्हणजे खूप लाईन होती इकडे, लाईन पार वर गेलेली आहे तिकडे अशी, त्याच्यामुळे सर्वांनी आमचा खालून दर्शन सर्व घेऊन बाहेर निघालेले आहेत। हे बघा फॅमिली कशी फोटो काढतोय आणि हे फोटोग्राफर आहेत, नावाखालीचे फोटोग्राफर मस्तपैकी पोज घेतात।
मंदिराचा कार्यक्रम. इथे उतरले आहोत. रोपवेमधून आम्ही खाली आता आलेलो आहोत.